हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. राजोवाच स्वधामानुगते कृष्ण विभूषणे कसे पृथिव्या मेददा चक्व मे मुने. आजपासून आपण 12वा स्कंद प्रारंभित केलेला आहे. आज आपण 12व्या स्कंदातील 6 अध्यायापर्यंत विवरण पाहणार आहोत आणि उद्या 7 अध्याय ते 11 अध्यायापर्यंत आणि परवा दिवशी म्हणजे दशमीला 12 आणि 13 हे 2 अध्याय. अशा पद्धतीने 12वा अध्याय आपण परिपूर्ण करून श्रीमद भागवत या ग्रंथाला पूर्णविराम नाही परंतु अर्धविराम देणार आहोत. या दृष्टीने आज अष्टमी आहे आणि ही अष्टमी म्हणजे अन्नपूर्णा हिच्या निमित्ताने भिक्षान्न सेवन हे जे चातुर्मास्याचं व्रत आहे त्यामध्ये माधुकरी हा एक महत्त्वाचा प्रसाद असतो. या माधुकरीच्या निमित्ताने आज माधुकरी आपल्या पाठंगणावरती आहे. तेव्हा त्या प्रसादासाठी सर्व श्रोत्यांना मी आमंत्रित करीत आहे आणि 12व्या स्कंधाला आपण प्रारंभ करू. परीक्षित राजाने विचारलं, महाराज भगवान गोपालकृष्ण ज्या वेळेला निजधामाला गेले त्यावेळेला त्यानंतर कोणकोणते राजे झाले ते आम्हाला सांगा. असा प्रश्न विचारल्यावर सूत शौनकादिकाला सांगतात. व्यास महर्षी वर्णन करतायत. शुकाचार्य परीक्षितीला सांगतायत आणि परीक्षित राजाच्या प्रश्नानुसार शुकाचार्य म्हणतात, हे राजा भगवान गोपालकृष्ण जेव्हा निजधामाला गेले त्यानंतर सूर्यवंशामध्ये उपरिचर वसूपासून पुरंजय झाला. त्यांच्यापासून 20 राजे पुरंजयानंतर झाले आणि नंतर राज्यकुळ भ्रष्ट होईल. या ठिकाणी इथे भविष्यकाळ वापरलेला आहे सगळीकडं की उपरिचर वसू होईल, त्यापासून पुरंजर होईल, पुरंजयापासून 20 राजे होतील आणि पुरंजयानंतर राज्यकुळ भ्रष्ट होईल. पुरंजय बृहद्रथ वंशामध्ये जन्म घेईल आणि त्याचा मंत्री शुनक त्याचा वध करून शेवटी आपला पुत्र प्रद्योत सिंहासनावर तो बसवेल. त्यानंतर 5 राजे होतील. हे भविष्यकाळ सांगितलाय. सगळं पुढे होणारं वर्तमान दिव्य दृष्टीने शुकाचार्य महाराजांनी परीक्षितीला सांगितलं. प्रद्योतापासून पालक होईल, त्याचा विशाख स्तूप होईल, त्याचा राजक होईल, त्यापासून नंदीवर्धन आणि हे 138 वर्ष राज्य करतील. नंदीवर्धनापासून शिशुनाग होईल, शिशुनागाचा काकवर्ण, त्याचा क्षेमधर्म, त्याचा क्षत्रेश, त्यापासून विधिसार होईल, त्याचा अजातशत्रू होईल, त्यापासून दर्भक आणि अजय. आणि हे 10 राजे शिशुनाग वंशामध्ये होतील आणि नंदीवर्धनापासून महानंदी होईल. हे 360 वर्ष राज्य करतील. महानंदी आणि एक शूद्र स्त्री यांच्यापासून नंद जन्माला येईल आणि क्षत्रियाचा नाश होईल. शूद्र प्राय सगळं जग होईल. सार्वभौम सम्राट या ठिकाणी श्लोक 10 मध्ये त्यांनी सांगितले की सुमाल्य इत्यादी हे पुत्र होतील. यामध्ये विवरण करताना ते म्हणतात की स एक छत्राम पृथ्वी मनुलिंगत शासना नवनंदान कश्चित. या उल्लेखामध्ये त्यांनी नवनंदान कश्चित या शब्दाने चंद्रगुप्त मौर्य या राज्यासाठी ज्या राज्याला मदत करण्यासाठी स्वतः चाणक्य यांची निर्मिती झाली किंवा चाणक्यांनी जी प्रतिज्ञा केली की त्याचा नंदवंशामध्ये जो अपमान झाला त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कौटिल्याने किंवा चाणक्यांनी प्रतिज्ञा केली की जोपर्यंत
तुला मी पदच्युत करणार नाही, तोपर्यंत शेंडीला गाठ बांधणार नाही. तेव्हा त्याचं वर्णन या ठिकाणी 12व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. नवनंदान द्विजः कश्चित असं म्हटलंय. द्विजः कश्चित, द्विज म्हणजे ब्राह्मण, कोणता तरी एक ब्राह्मण असं म्हटलंय. याचा अर्थ चाणक्य असा आहे. तेव्हा हे चाणक्याचं वर्णन, कौटिल्याचं वर्णन त्यांनी केलं. आणि कौटिल्य या शूद्र स्त्रीपासून झालेल्या नंदवंशाचा नाश करून मौर्य कुल स्थापन करील आणि चंद्रगुप्ताला राज्य देईल. म्हणून तेषाम भावे जगती मौर्या भक्षंती वै कलौ. मौर्य कुल त्यातून सगळ्या पृथ्वीचं राज्य त्या ठिकाणी चालवेल. त्यानंतर चंद्रगुप्तापासून अशोकवर्धन होईल, त्याचा सुयश होईल, त्यापासून संगत, त्याचा शालिशुक, त्यापासून सोमशर्मा, शतधन्वा आणि बृहद्रथ हे सगळे राजे 137 वर्ष राज्य करतील. त्यानंतर शुंगवंश सांगितलाय. अग्निमित्रापासून सुज्येष्ठ, त्याचा वसुमित्र, त्याचा भद्रक, त्याचा पुलिंद, त्यापासून घोष होईल, त्याचा वज्रमित्र होईल, भागवत होईल, त्यापासून देवभूती होईल. हे 100 वर्षाहून अधिक म्हणजे 112 वर्ष राज्य करतील म्हणून सांगितलंय. त्यानंतर काण्व राजे होतील. हे राजे अल्पायुषी होतील. वसुदेवापासून अमात्य होईल, तो भवभूतीचा वध करून राज्य स्थापन करील, त्याचा भूमिपुत्र, त्याचा नारायण. हे सगळे 345 वर्ष राज्य करतील. सुशर्माची हत्या करून बली नामक सेवक राज्य करील. सेवक म्हणजे नोकर राजाची हत्या करील आणि तो राज्य करील. मग ह्या बलीपासून कृष्ण, त्यांचा शांतकर्ण, त्यांचा पौर्णमास, त्यापासून लंबोदर, त्याचा चिबिलक, त्याचा मेघस्वाती, त्याचा अहमान, त्यापासून अनिष्टकर्मा, हालेय, तलक, पुरी धीरू, सुनंद, चकोर असे 8 राजे होतील. आणि हे त्यानंतर बहुराजे, त्यानंतर शिवस्वाती, गोमती, पुरीमान, मेदशिरा, शिवस्कंद, यशश्री, विजय, लोमधी असे 30 राजे होतील आणि ते 456 वर्ष राज्य करतील. त्यानंतर 7 अभीर राजे सांगितले. 7 अभीर राजे, अभीर. आणि त्यानंतर 10 गर्धभ राजे सांगितले. 6 कंक राजे सांगितलेत. 8 यवन म्हणजे 8. पहा तुम्ही, आपण जर बाबरापासून सुरुवात केली तर औरंगजेबापर्यंत 8 यवन राजे होतात. आणि 14 तुरुष्क आणि 10 गुरुंड. तुम्ही म्हणाल 10 गुरुंड म्हणजे कोण? तर गुरुंड म्हणजे इंग्रज. 10 गुरुंड राजे होतील असं सांगितलंय. आणि हे गुरुंड राजे, त्याचं वर्णन एका ग्रंथामध्ये करण्यात आले आहे त्यांच्या नावांचं. आणि हे गुरुंड राजे जे भागवतात वर्णन केलेलं आहे, अशाच राजांचं वर्णन पुढे आपल्याला त्यांच्या इंग्रजी साहित्यामध्ये करण्यात आलेलं आहे. हे जे 10 गुरुंड राजे ते कोणते? ते व्हिक्टोरिया राणीपासून धरायचे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मग गुरुंड म्हणजे इंग्रज. आणि त्या जातीचे राजे सोफियाचा मुलगा पहिला जॉर्ज. आता हे आपल्याला नवीन आहे, पण ते इंग्रजी साहित्यात त्याचं वर्णन आलेलं आहे. तेव्हा हा जॉर्ज द फर्स्ट 1714 पासून ते 1727 पर्यंत, जॉर्ज फर्स्ट, जॉर्ज सेकंड, जॉर्ज थर्ड, जॉर्ज फोर्थ, विलियम फोर्थ, क्वीन व्हिक्टोरिया, एडवर्ड सेनवत, जॉर्ज फिफ्थ, एडवर्ड द एट आणि जॉर्ज सिक्स असे 1936 पासून म्हणजे 1714 ते 1936 आणि त्याच्या पुढे असं वर्णन 10 राजांचं करण्यात आलेलं आहे, ज्याला म्हणतात हे गुरुंड राजे. हे 10 गुरुंड राजे होतील आणि 11 मौल वंशीय राजे होतील. हे 1099 वर्ष राज्य करतील. त्यानंतर किलकिला नगरीमधून भूतानंद, वंगिरा, शिशुनंदी, यशोनंदी हे 106 वर्ष राज्य करतील. बाल्मिकमधून 13 पुत्र होतील. ते पुष्पमित्र, दुर्मित्र असे 7 आंध्र, 7 कौशल, विदूर, निषेध प्रदेशाचं राज्य करतील. नंतर मागध देशाचं राज्य करतील, दुर्मती. आणि नंतर सगळे ब्राह्मण भ्रष्ट होतील. या ठिकाणी आता सगळ्या राजांचं वर्णन झाल्यानंतर कलियुगाची स्थितीगती या ठिकाणी सांगितलेली आहे. कलियुगाची स्थितीगती सांगताना त्यांनी म्हटलंय दुसऱ्या अध्यायामध्ये की हे सगळे राजे कसे राहतील? उदित स्थिमित प्रायः, जन्माला येतील आणि मरतील.
अरे अरे राजे आले 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 गेले गेले गेले. 5-5 वर्षाचं राज्य आहे काय त्या राज्यामध्ये. 5 वर्ष जलजलाट की पुढे गेले. याप्रमाणे आणि या कलियुगामध्ये स्थिती अशी होईल की धर्म हा फक्त एका पायावर शिल्लक राहील. एका पायावर धर्म शिल्लक राहील. सत्यम शौचम क्षमा दया. या ठिकाणी धर्म सत्य शौच क्षमा आणि दया हे 4 धर्माचे पाय आहेत. त्याप्रमाणे कालेन बलिनाराजन नंक्षत्यारुबलिम स्मृती वित्तमेव कलौंद्रणाम जन्माचार गुणो दया. वित्तमेव कलौंद्रणाम. कलियुगामध्ये फक्त वित्त म्हणजे पैसा हाच या ठिकाणी महत्वाचा राहील आणि जन्माला महत्व येईल. ते म्हणतात धर्म आणि न्याय व्यवस्था ही नष्ट होईल. केवळ दाम्पत्य रुचिर हेतुर मायेव व्यावहारिके. दाम्पत्य रुचिर हेतुर. केवळ दाम्पत्य म्हणजे स्त्री पुरुषामध्ये फक्त प्रेम राहील. बायकोवर नवऱ्याचं आणि नवऱ्याचं बायकोवर एवढंच प्रेम राहील. बाकी आई वडिलावर प्रेम राहणार नाही. स्त्रीत्वे पुंसवेच रतिर विप्रत्वे सूत्रमेव ही. केवळ गळ्यात जानवय म्हणून ब्राह्मण म्हणायचं. बाकी ब्राह्मण या शब्दाने या ठिकाणी काहीही त्याचा आचार राहणार नाही, विचार राहणार नाही, संध्या नाही, पूजा नाही, अर्चा नाही. याप्रमाणे स्त्रीत्वे पुंसवेच रतिर विप्रत्वे सूत्रमेव ही. याप्रमाणे ही स्थिती होईल. त्यानंतर ते म्हणतात अवृत्त्या न्याय दौर्बल्यम. स्थिती अशी राहील की जर पैसा दिला नाही तर न्याय तुमच्या बाजूने होणार नाही. आता अनेक लोकांना हे पटणार नाही, परंतु स्थिती तशीच आहे. तुम्हाला न्याय पाहिजे का तर पैसा होता, वेगळ्या मार्गाने पैसा द्या, न्याय तुमचा आहे. या ठिकाणी भागवतकार म्हणतात, मी म्हणत नाही. अवृत्त्या न्याय दौर्बल्यम. पैसा नाही दिला तर न्याय दुर्बल होईल. न्याय दुर्बल झाला म्हणजे काय होईल? कच्चा. अनेक ठिकाणी आपल्याला कच्चे दुवे ठेवतात ना, मग तुम्हाला त्याच्यातून वाटा मिळतात. त्यामुळे संशयाचा फायदा मिळतो आणि चोर गुन्हेगार सुटतो का संशयाचा फायदा मिळाला. कारण 1000 गुन्हेगार सुटले तरी चालतील, एका निर्दोष माणसाला शिक्षा होऊ नये हा आमचा धर्म आहे, हा आमचा कायदा आहे. आणि मग त्यामुळं काय होतं? कच्चे दुवे ठेवतात, पोलीसवाले ठेवतात, न्याय व्यवस्थेमधले लोक ठेवतात आणि मग पैसा नाही दिला म्हणजे न्याय दुर्बल होतो आणि दुसऱ्या गुन्हेगाराला त्याचा फायदा मिळतो. त्याप्रमाणे स्वीकार एव चोद्व आहे. ते म्हणतात केवळ स्वीकार, मी तुझा स्वीकार केला एवढं म्हटलं की हाच विवाह झाला. या ठिकाणी आमच्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या मोडीत निघालेल्या आहेत. ह्या कशा? ते म्हणतात केवळ स्वीकार. मी तुला स्वीकारलं, झालं. लग्न सावधान म्हणायची सुद्धा गरज नाही. अहो रजिस्टर मॅरेज काय? रजिस्टर मॅरेज ते मी तुला स्वीकारलं, तू मला स्वीकारलं, गळ्यात माळा घाला चला, झालं. सह्या करा. अहो सह्या काय करता? हे काय करार आहे का? आपल्याकडे विवाह संस्कार आहे, करार नाहीये. तो संस्कृती पद्धतीने व्हायला पाहिजे. परंतु ते म्हणतात स्वीकार एव चोद्व आहे. आणि स्नानमेव प्रसाधनम. स्नान करणं हेच खऱ्या अर्थाने प्रसाधनत्व आहे. धर्म हा त्याच्यामध्येच. मग वेगवेगळ्या प्रकारच्या उट्या लावणे, वेगवेगळ्या प्रकारच्या अत्तर लावणे, वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे अंगावर मारणे आणि तेल लावणे, बस झालं स्नान. स्नान झालं की सगळं झालं. नुसतं गंध कपाळाला लावलं की निघाला. संध्या सुद्धा करत नाहीत. ते म्हणतात याप्रमाणे सौरत दूरे वार्यनम तीर्थे. ते म्हणतात अनाढ्ये वैत साधुत्वे. साधुत्वे दंभ एव तू. साधू कोण? दांभिकपणाला महत्व आलंय. दांभिकपणाला महत्व एवढं आलंय की या दांभिकपणामुळे आम्हाला आता केवळ नुसता जो गळ्यात माळा घालतो, टिळा टोपी माळा गळा म्हणती आम्ही संत. गळ्यात माळा घालायचा, टिळा लावायचा, त्याचप्रमाणे उपरणे घ्यायच्या, आम्हाला संत म्हणायचं. आणि प्रत्यक्षामध्ये परस्त्री देखुनी झाले चंचल चित्त, एकनाथ महाराज म्हणतात. त्याप्रमाणे ती परिस्थिती. ते म्हणतात की साधुत्वे दंभ एवच. असा दांभिकपणा केवळ आता साधूमध्ये राहिलाय, बाकी काही नाही. नुसता स्तोम आलं किंवा जलजलाट केला की झाला साधू. आज अनेक साधू कारागृहात आहेत का? ते साधू नाहीतच.
आसाराम काय, राम रहीम काय, राधे मा काय, हे काही साधू आहेत का? परंतु केवळ साधुत्वाचं नाटक त्यांनी केलं. याप्रमाणे ते म्हणतात, दूरच्या तीर्थाला महत्व येईल, जवळच्या तीर्थाला कोणी विचारणार नाही. लांबच्या तीर्थाला महत्व, लांब जवळचं कंकालेश्वरला कोणी विचारित नाही. कंकालेश्वरला काय घरचंच आहे, जवळचंच आहे. लांबच्या गोष्टीला महत्व येईल आणि जवळच्याला कोणी विचारणार नाही. आई वडिलाला कोणी विचारणार नाही. ते म्हणतात तीर्थ खरं म्हणजे आई वडिलांच्या पायाशी आहे, परंतु दूरच्या तीर्थाला जातील आणि आई वडिलाला मात्र नमस्कार करणार नाहीत. याप्रमाणे आज परिस्थिती ते म्हणतात अशा पद्धतीची चालू आहे. आणि प्रजा अत्यंत दुष्ट होईल. केवळ लावण्यम केशधारणम, केसाचे भांग पाडणे वेगवेगळे, केसाच्या वेगवेगळ्या स्टाईल करणं, हेच लावण्य. आज ब्युटी पार्लर त्याच्यामुळेच वाढलेत. दाक्षम कुटुंब भरणम, आणि जो कुटुंब भरणामध्ये तज्ञ तयार आहे त्याला हुशार शहाणा म्हणतील. कुटुंब तर कुणी, पक्षी सुद्धा संसार करत नाहीत का? काड्याचा संसार पशुपक्षी करतात. सावरकरांनी म्हटलं नाही का की काडीचा संसार तर पक्षी करतात, मला काडीचा संसार नाही करायचा. देशाचा संसार करणं हे श्रेष्ठ आहे. म्हणून तुमच्या कुटुंबाचं भरण पोषण करणं म्हणजे काय फार महत्व झालं का? ते म्हणतात. पण या कलियुगामध्ये अशी परिस्थिती होईल, जो कुटुंब भरणात दक्ष आहे तो श्रेष्ठ. दाक्षम कुटुंब भरणम यशोते धर्म सेवनम, आणि धर्म जरी करायचा झाला, दान धर्म केला का यश प्राप्त व्हावं म्हणून. का म्हणले अभिषेक चालू आहे सध्या महादेवाला. हो म्हणले. एकादशनी काय म्हणले, अतिरुद्राचा अभिषेक चालू आहे का? पुढे निवडणुका आल्यात ना, निवडणुका जिंकायच्यात. यशोर्थे धर्म सेवनम, तुमचं यश तुम्हाला मिळावं म्हणून धर्माचं सेवन आहे, निष्काम कर्म कुणी करणार नाही. याप्रमाणे एवं प्रजाभिर दुष्टाभिर, प्रजा अत्यंत दुष्ट राहील. आणि सगळीकडे ते म्हणतात प्रजा कशी राहील की ती सौरत सौहृदा. सौरत सौहृदा म्हणजे नवरा बायकोचं प्रेम सुद्धा वरवरच राहील म्हणतात. ते वरवरचं म्हणजे आपला स्वार्थ जिथे असेल तिथे नवरा बायकोचं भांडण होईल. बघा ना तुम्ही, आज तुम्ही जर कोर्टामध्ये गेला तर सगळीकडे आपले एवढे चांगले संस्कार सोडून लोक काडीमोडसाठी अर्ज करतायत, विवाहात छेदासाठी अर्ज करतायत. काय नाही म्हणले, आता आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे. का म्हणले, पूर्वीच्या काळात 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून फेऱ्या मारत होते, पण आज 7 दिवसही एकत्र टिकत नाहीत, घटस्फोट चालू आहेत. काय प्रकार आहे? ते म्हणतात हो सौहृत सौहृदा, केवळ सौहृतापुरता सौहृद, केवळ आपल्या वासने शमने पुरते प्रेम करतील. याला सौहृत सौहृदा असा इंग्रजी संस्कृत शब्द त्यांनी वापरलाय. त्याला आज इंग्रजी शब्द वापरायचा झाला तर लिव्ह इन रिलेशनशिप. आज लिव्ह इन रिलेशनशिप, तुझं माझं जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं, नाही तर झालं. आपण म्हणतो ना गाजराची पुंगी वाजली तर मोडून खाल्ली, तसं जोपर्यंत तुझं माझं जमतंय तोपर्यंत राहू एकत्र, नाही तर जाऊ बाजूला, झालं. याला सौहृद सौहृद म्हटलंय त्यांनी. ज्याप्रमाणे ते म्हणतात या कलियुगामध्ये न रक्षंती स्थविरा असं म्हटलंय. मुलं आई बापाचं रक्षण करणार नाहीत. मग का म्हणले, आता आई बाप म्हणले फार जड चालले. तो म्हणले आई बापाचं रक्षण करणं, आईचं बापाचं म्हाताऱ्या माणसाचं कुणी रक्षण करावं, त्यापेक्षा तुम्हाला वृद्धाश्रम आहे, जा तिथं आम्ही पैसे देऊ, तिथं खुशाल राहा. बाकीचे नाही का म्हातारे राहा, तुम्ही राहा. आणि तुम्ही काय करता? नाही आम्हाला उद्योग आहे ना, बायको बाहेर गावाला जाती, नवरा नोकरीला जातो, बायको काम करती, मग घरी कोण आहे? घरी कोणी नाही. म्हणून ते म्हणतात या कलियुगामध्ये शून्य प्रायेषु सद्मषु, केवळ घरामध्ये कोणीही नसेल, शून्य. घरात गेलं तर कोणी नाही घरात. का म्हणले घर आहे एवढं, गृहिणी ग्रहम उच्चते, ज्या घरामध्ये गृहस्थाश्रम म्हटलंय आणि तो आश्रम बंद. हो म्हणले कोणी नाही, फक्त कुत्र ठेवलेलं असतं, कुत्र्यापासून सावध राहा. याप्रमाणे ते म्हणतात शूद्रप्रायेषु वर्णेषु, सगळीकडे वर्ण सगळे शूद्रप्राय होतील. कोणीही स्नान संध्या पूजा अर्चा करणार नाही, केवळ दान धर्म करणार नाही. आणि स्त्रीणाम प्रभुता गे हे आपल्या या भागवत महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे. सगळीकडे स्त्रीचं महत्व चालेल, बायकोचा शब्द महत्वाचा, आणि बायको बरोबरच मेहुण्याला महत्व येईल म्हणे.
शालको बुद्धिनाशक मेहुण्याला महत्व येईल, तोच महत्वाचा ठरेल. बाकीचे नाते क्षीण होतील. सासू तीर्थ ससुरा तीर्थ, सासू तीर्थ ससुरा तीर्थ, अद्धा तीर्थ साला साली. सासू म्हणजे तीर्थ, ससरा म्हणजे तीर्थ, आणि अद्धा तीर्थ साला साली. मेहुणा आणि मेहुणी हे अर्धे तीर्थ आहेत. आई बापाचं काय म्हणले, मा बाप तो नदी नाले, सब तीर्थ घरवाली. अशी परिस्थिती पुढे येणार आहे असं ते सांगतात कलियुगामध्ये. अरे अबला यत्र प्रबला, अबला यत्र प्रबला, बालो राजा कुलक्षणो मंत्री, नाही नाही तत्र धनाशा जीविताशा अपि दुर्लभा भवती. अबलेचं प्रमुखत्व येईल त्याप्रमाणे ते म्हणतात. आणि संन्याशी हा संन्याशी असणार नाही. संन्याशाच्या छातीत चोळी, मुमुक्षू फिरतो गल्ली बोळी. मुमुक्षू म्हणायला मुमुक्षू आहे, गल्ली बोळीत फिरतोय, आणि संन्याशाच्या छातीमध्ये चोळी आहे. मग काय उपयोग आहे त्याचा. तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती पुढे येणार आहे. ते म्हणतात अशा पद्धतीने सगळे लोक खरं धर्मिणी गाढवासारखे वागायला लागतील. अजून काय सांगायला पाहिजे त्यांनी, गाढवासारखे वागायला लागतील, लाथाळ्या करतील, एकमेकांच्या मध्ये भांडण करतील. आणि त्यामुळं पुढे परिस्थिती अशी येईल की माणसाचं आयुष्य किती राहिलं म्हणले, काही नाही, 20-23, 20 वर्ष न तर 30 वर्ष माणसाचं आयुष्य राहील. आणि गाई बैल हे शेळी एवढाले होतील, मोठमोठे झाडं हे शमी एवढाले होतील, वडाचं झाड सुद्धा शमी एवढं होईल म्हणले. याप्रमाणे पुढे अशी परिस्थिती होईल. आणि केवळ उदळंभरणामध्ये हे पटाईत राहतील लोक. केवळ अनाढ्य, सगळीकडे अनावृष्टी होईल. अनावृष्टी अभिलंग शांती, पाऊस पडणार नाही, 100 वर्ष पाऊस पडणार नाही, 100 वर्ष अन्नच पिकणार नाही, पाणी नाही, अन्न नाही, लोक क्षुधापीडित होतील. मग खायला धान्य नाही, अन्न नाही, मग काय म्हणले, झाडाचे पानं खातील. आधी फळं खातील, फळं संपतील, मग पानं खातील, पानंही संपतील, काही राहणार नाही. शीत वाता, कधी थंडी सुटेल, कधी प्रचंड हिमवर्षावच होईल, प्रचंड उष्णता वाढेल. आणि मग यावेळेला विद्युत प्रायेषु मेघेषु आणि धर्मत्राणाय सत्वेन प्रचंड उष्णता वाढेल. त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. आज ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे उष्णता वाढू लागली, हे खरंय. समुद्राची पातळी वाढू लागली आहे. 4 बोटांनी जरी वाढली तरी पृथ्वी बुडण्याची शक्यता असते. हळूहळू समुद्राची पातळी का वाढू लागली, तिकडचा बर्फ वितळू लागला. तिकडचा बर्फ वितळला की ही पातळी वाढणार, ही पातळी वाढली की जमीन बुडणार. उघड आहे, साधी गोष्ट आहे. उष्णतेचा परिणाम होऊ लागलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. याप्रमाणे ते म्हणतात अशा पद्धतीने पुढे स्थिती झाल्यानंतर काय होईल ते म्हणतात, अहो इत्थम कलौ गतप्राये. याप्रमाणे खरं धर्मिणी गाढवाप्रमाणे प्रजा वागायला वागेल. धर्म राहणार नाही. सगळे लोक पैशाला महत्व देतील. अर्थ एव कलौ नृणाम, पैशाला महत्व येईल. एकेका पैशासाठी लोक एकमेकांचा गळा चिरतील. त्यांनी शब्द वापरलाय, एक काकणकेत्यर्थे, एका कवडीसाठी लोक एकमेकाच्या छाताडावर बसतील, पण पैसा सोडणार नाहीत. आणि केवळ पैशासाठी एकमेकांच्या मध्ये संघर्ष होईल. मग तो नवरा बायकोत संघर्ष पैशामुळेच होईल. दंपती नांच कलकलम, अहो माणसामध्ये बाहेरच्या शत्रूबरोबर भांडण समजू शकतो, पण रामदास स्वामींनी म्हटलंय ना, बाप लेकाचे भांडण झाले, लेकी बापा समारिले. रामदास स्वामींच्या काळातली परिस्थिती त्यांनी वर्णन केली आहे. लेक बापाचं भांडण झालं, अहो लेक 20 वर्षाचा, बाप 70 वर्षाचा. मग भांडण झाल्यावर कोण जिंकलो, शेवटी पोरांनी बापाच्या थोमाडीत मारल्यावर राहिलं काय त्याचं. पण लोकांच्या त्यावेळेला बायका पळून न्यायची परिस्थिती होती. अनेक लोक बायका पळून नेत होते घरातल्या. इतके लोक निलंड उचलून नेती पोरी, पळून नेती पोरी. रामदास स्वामींनी वर्णन केले, मी मंत्र सांगत नाही. आणि अशा परिस्थितीत सुद्धा बाप लेकाचे भांडण झाले, लेकी बापा समारिले. आणि मग अशी परिस्थिती असेल तर काय होणार आहे. ते म्हणतात अशा पद्धतीने एकमेकांच्या मध्ये संघर्ष, तो बापा मुलामध्ये संघर्ष, भावा भावामध्ये संघर्ष, बहिणी बहिणीमध्ये संघर्ष, एवढे नव्हे तर नवरा बायकोमध्ये संघर्ष होईल.
मग ते म्हणे एवढं सगळं झाल्यानंतर कल्की अवतार कधी होणार आहे ते सांगा. ते म्हणतात होणार आहे ना, कल्की अवतार हा शंभलक ग्रामामध्ये हा कल्की अवतार होणार आहे. ज्या वेळेला ते म्हणतात देवापी हा शंतनूचा भाऊ, देवाची योजना फार पूर्वीचीच आहे. शंतनूचा भाऊ तो निघून गेला होता, मला राज्य करायचं नाही म्हणला. तो देवापी तो अजून तिकडे चंद्रवंशाच्या निर्मितीसाठी थांबलेला आहे. योग मार्गाने आपलं शरीर कायम ठेवून थांबलेला आहे. कलापक ग्रामामध्ये आहे. आणि मरू हा इक्ष्वाकू वंशामधला मरू तोही तिथे भगवंतांनी ठेवलेला आहे. तो सूर्यवंशाच्या निर्मितीसाठी तोही अज्ञात स्थळामध्ये गेलेला आहे. आणि कलियुगानंतर पुन्हा हा वंश त्यांना सुरू करायचा आहे. म्हणून ते म्हणतात शंभलक ग्रामामध्ये विष्णुयश ब्राह्मणाच्या घरी शुभ्र अश्वावर आरूढ होऊन हातात तलवार घेऊन हा दुष्टाचा संहार करणारा कली प्रगट होईल. पण कधी प्रगट होईल म्हणे, कधी ते म्हणतात ते सांगतो ना, चंद्र सूर्य पुष्य नक्षत्र आणि बृहस्पती हे जेव्हा एका रेषेत येतील, चंद्र सूर्य पुष्य नक्षत्रामध्ये जेव्हा बृहस्पती एका रेषेत येतील, सप्तर्षीपैकी 2 ते प्रथम उगवलेले दिसतात. त्याच्या मधोमध जे रात्री नक्षत्र दिसतं त्यात सप्तर्षी 100 वर्ष राहतात. एका नक्षत्रात मानवी 100 वर्ष राहतात. सध्या शुकाचार्य म्हणतात हे राजा, सध्या मघा नक्षत्रामध्ये हे सप्तर्षी आहेत. ते जेव्हा कलियुगाचा काळ आता सुरू होईल, त्यानंतर ते पूर्वाषाढात जेव्हा जातील तेव्हा नंद राज्याची सुरुवात होईल आणि कलीचा प्रभाव दिसायला लागेल. आणि त्यानंतर देवाच्या 1000 वर्ष लोटल्यावर पुन्हा सत्ययुग सुरू होईल. आणि मग हे सत्ययुग कधी सुरू होईल ते सांगत असताना त्यांनी 3-4 गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. चंद्र सूर्य आणि पुष्य नक्षत्र बृहस्पती एका रेषेमध्ये हे त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे ही स्थिती काही अभ्यासकांच्या मते 1924 एक पुस्तक लिहिलं गेलेलं आहे चेतावनी नावाचं. त्यांनी असं म्हटलंय की 1943लाच कलीचा जन्म आपल्या कल्कीचा जन्म झाला, 1943लाच झाला. आणि सध्या तो परशुरामाच्या सोबत हा महेंद्र पर्वतावरून गोभीच्या वाळवंटामध्ये गेलेला आहे. गोभीचं वाळवंट म्हणजे चीनच्या पलीकडे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी समुद्र होता, तिथे आता डोंगर, आता तिथे वाळू आहे. 28 कोस ही वाळू पसरलेली आहे. वैवस्वत म्हणून हे वसवलेलं होतं. चीनच्या उत्तरेला गोभीचं वाळवंट आहे, ते वैवस्वत म्हणून वसवलेलं होतं. त्या ठिकाणी पूर्वी समुद्र होता, डोंगर होता, आता वाळू आहे. आणि त्या वाळवंटाच्या खाली खाडीलिया उटंग, याच्या पूर्वेला सकोरिया, याच्या पूर्वेस कोरिया आणि पूर्वोत्तर मध्ये मंचुरियन, येथे सध्या शंभलक ग्राम आहे. शंभलक ग्राम कुठे आहे? शंभलक ग्राम कुठे आहे तर शंभलक ग्राम ते म्हणतात या वाळवंटच्या खाली खाडीलिया उटंग, याच्या पूर्वेला कोरिया आणि पूर्वोत्तर मध्ये मंचुरिया, येथे शंभलक ग्राम आहे. आणि तिथे ॲनी बेझंटने म्हटलंय की तिथे शंभलक ग्राम आहे आणि त्याचं विस्तारपूर्वक वर्णन ॲनी बेझंटने केलेलं आहे. तेव्हा तिथं हा सध्या कल्की आहेत आणि कल्की पुढे तिथून निघतील आणि मग त्यांच्याबरोबर देवापी आणि मरू हे दोघेही त्यांच्या सोबत राहतील, परशुराम सोबत राहतील आणि मग ते सगळ्या दुष्टांचा संहार करतील. याप्रमाणे पुढे कलियुगाचा प्रारंभ, कलियुगाचा शेवट कधी होईल ते त्यांनी सांगितलंय. कलियुगाचा प्रारंभ मघा नक्षत्रात सप्तर्षी असताना झाला. सध्या सप्तर्षी कृत्तिकेत आहेत. प्रत्येक नक्षत्रात ते 100 वर्षे राहतात. मघा ते रेवती हे 18 नक्षत्र आहेत. पुन्हा अश्विनी ते रेवती 27 नक्षत्र असे 45 होतात. अश्विनी ते कृत्तिका हे 3 नक्षत्र, म्हणजे याप्रमाणे 18, 27 आणि 3 असे 48 वर्ष झाल्यानंतर विक्रम संवत 1999 आषाढ वद्य दशमी अमावस्या 2000 श्रावण अमावस्या ही 1 ऑगस्ट 1943ला हा योग आलेला होता. गतकली जर आपण वजा केला 5037, पण खरा म्हणजे 4796 असा पाहिजे होता. तो मारू विक्रम संवत 1996 संपलं. हा योग चंद्र, सूर्य आणि बृहस्पती एका राशीमध्ये 1943ला आलेले होते. मारू संवत 1976ला हा योग आला होता, पण त्यावेळेला ग्रह
एकत्र आलेले नव्हते. म्हणून 1 ऑगस्ट 1943ला कलयुग संपलं आणि विष्णुयश आणि सुमती यांच्या पोटी प्रत्यक्ष कल्कीने अवतार घेतला शंभलक ग्रामामध्ये. पुढे आज ते महेंद्र पर्वतावर परशुरामासोबत गेलेले आहेत आणि नंतर ते बंगालमध्ये प्रगट होतील असं या चेतावणीमध्ये म्हटलेलं आहे. मगध, बिहार, हरिद्वार, त्यानंतर मथुरा, पंजाब, इराण, पश्चिम या दिशेकडून ते प्रगट होतील आणि जे काश्मीर मंडलम, काश्मीर पर्यंत जे सगळीकडे म्लेच्छ प्राय झालेला समाज आहे तो सगळा नष्ट करतील. काश्मीरचा उल्लेख केलेला आहे त्यांनी. याप्रमाणे या कल्कीची पत्रिका सुद्धा त्यांनी दिलेली आहे. ही कल्की अवतार झालेला आहे आणि त्याची ही पत्रिका त्यांनी आपल्या समोर मांडलेली आहे. त्यांच्या स्थानामध्ये कोण कोण आहे, जन्मलग्नात कोण आहे, त्यांच्या शनी मंगळ हा त्यांच्या त्या ठिकाणी 10व्या स्थानात आहे. म्हणजे पत्नीच्या स्थानात मंगळ आहे, 7व्या स्थानात मंगळ आहे आणि त्यांच्या स्वतःच्या तनुस्थानामध्ये कर्क आहे. याप्रमाणे ही कर्क लग्नाची पत्रिका आहे. याप्रमाणे ही पत्रिका आणि पत्नीच्या स्थानामध्ये 7व्या स्थानामध्ये मंगळ त्यांनी दाखवलेला आहे, तो दशम स्थानी. याप्रमाणे या कल्कीचा प्रारंभ, कल्की युगाचा शेवट त्यांनी सांगितला. यानंतर ते म्हणतात की एतत् वर्षसहस्र तु शतम पंचोदशतरोम. याप्रमाणे हे राजा, तुझ्या जन्मानंतर राजा नंदाला त्याचा अभिषेक झाला, त्यावेळेला 1115 वर्षाचा वेळ काळ निघून जाईल आणि त्यानंतर सप्तर्षीचा उदय होईल. आता सध्या जे चालू आहे ते संध्यांश चालू आहे. संध्यांश म्हणजे संध्याकाळ. जशी आपल्याला संध्याकाळामध्ये काही काळ असतो आणि या काळामध्ये जसं सूर्य जरी मावळला तरी पूर्ण अंधार जसा पडत नाही, थोडा थोडा शिल्लक राहतो, त्याप्रमाणे उजेड थोडा शिल्लक राहतो. तसं एक युग संपलं तरी दुसरा हळूहळू यायला वेळ लागतो. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते पुढे काम येश नरेंद्राणाम मोघस्या विदुषामपी. केवळ या कलयुगामध्ये काय स्थिती होईल ते म्हणतात. सगळे कलयुगामधले राजे स्वतःला मोठं समजतात, पण आतापर्यंत अहो किती राजे आले आणि गेले. सर्वविध शूराः, हिरण्याक्ष आले, हिरण्यकशिपू आले, रावण आले, लोक रावण आले, हे सगळे आले, नमुचे आले, शंभर आले, भौम आले, पण हे सगळे त्यांना काही शक्ती नव्हती का? ज्यांच्याजवळ धन होतं, संपत्ती होती, ताकद होती, शर्यती झाला, तृणबिंदू झाला, मानधाता झाला, सगर झाला, राम झाला, खटवांग झाला, सर्वविध शूरा, हे सगळे शूर होते, वीर होते, धनवंत होते, पण सगळे पृथ्वीमध्ये एकरूप झाले. ते म्हणतात ही पृथ्वी हसायला लागली. पृथ्वी हसते कोणाला? राजांना. जो स्वतःला काय म्हणतो, मी भूपती आहे. पृथ्वी म्हणते पती, आणि मी कधीच विधवा झाले नाही. तुम्ही स्वतःला पती म्हणता, मी विधवा कधी झाले? एवढे लोक राजे आले आणि गेले आणि माझ्यातच मिसळून गेले शेवटी. तेव्हा ममतामान्य वर्तंत तो मैच्छत्य धर्मिणा. याप्रमाणे सत्यम दयात पोदान मिते पादा विभोर. याप्रमाणे हा कलियुग जरी वाईट असलं तरी त्याचा एक गुण चांगला आहे, कीर्तना देव साधवा. कीर्तनाने माणूस मुक्त होतो, हा त्याचा गुण आहे. याप्रमाणे कामेनो वित्तहीनाश्च. याप्रमाणे ते म्हणतात या कलियुगामध्ये जे लोक होतील ते रस्वकाया, बुटके राहतील, खूप खाणारे होतील, त्याप्रमाणे अपत्य भरपूर होतील आणि शाश्वत कटुक भाषण, केवळ कठोर भाषण एवढं करतील. आणि ज्या पतीजवळ पैसा नाही त्या पतीला पत्नी टाकून देईल. यांच्याजवळ पैसा शिल्लक राहिला नाही, टाकून द्यायला याला, म्हणून पतीला सोडतील. पत्नी पतीम त्यक्षंती निर्द्रव्यम वृत्त्या अप्यखिलोत्तमम. याप्रमाणे कोणामध्येही एकमेकांच्या या अशा परिस्थितीमध्ये अधर्म सगळीकडे वाढेल आणि भगवान या वेळेला अवतार घेतील. आत्मभाव नयंत्यक्ष सर्वात्म संशय. हा एवढा जरी कलीमध्ये दोष असला तरी एक गुण चांगला आहे, तो म्हणतात गुण कोणता? कीर्तना देव साधवा. कीर्तनाने माणूस मुक्त होईल. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते आता तुला 4 प्रकारचे प्रलय सांगतो. म्हणून 4 प्रकारचे, नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, त्याचप्रमाणे हा 4 प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय, असे 4 प्रलय सांगितले. या प्रलयामध्ये काय होईल? पृथ्वी
आकाशातल्या सूर्याने तापेल, खालच्या शेषाच्या अग्नीनं जळत राहील. शेषाच्या अग्नीमुळं आकाशाखालची पृथ्वी आणि वरच्या सूर्याच्या तेजामुळं एखाद्या गोमय पिंडवत, ज्याप्रमाणे आपण एखादी शेणी किंवा गौरी भाजावी त्याप्रमाणे हे जळत राहील. आणि ज्या वेळेला सगळं ब्रह्मांड नष्ट होईल, त्या प्रलय म्हणजे काय, सगळं नष्ट होणे. आणि पृथ्वी पाण्यामध्ये, पाणी अग्नीमध्ये, अग्नी वायूमध्ये, वायू आकाशामध्ये, ज्याप्रमाणे पंचभूत एकमेकांच्या मध्ये नष्ट होतील. आणि लय प्राकृतिको ह्यश पुरुषा व्यक्तीवर यद्या, ज्याप्रमाणे आत्यंतिक प्रलय होईल. ह्या प्रलयाचे विवरण केल्यानंतर मग पुराण संहितेबद्दल ते बोलू लागले. त्यानंतर शुकदेव, शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, तुला आता मी अंतिम उपदेश करतो. आता तुला मी अंतिम उपदेश यासाठी करतो की आतापर्यंत तुला मी जे सांगितलं ते पुन्हा तुझ्या लक्षात यावं, म्हणून पुन्हा एकदा सारांश रूपाने तुला सांगतो की बीजांकुरवत देहात व्यतिरिक्तो यथा नलः. ज्याप्रमाणे हे सगळं स्वप्ने यथा शरच्छेदम, स्वप्नामध्ये एखाद्याने एखाद्याचं स्वतःचं मरण पाहिलं, स्वप्नात पाहिलं म्हणून काय झालं, तो घाबरला, उठला, अरे मी तर काही मेलो नाही, मला तर भीती वाटली, अंगाला घाम सुटला, मला वाटलं मी मेलो काय की. त्याला वाटतं मी विहिरीत उडी टाकली, असं स्वप्न पडतं. विहिरीत उडी पडली आणि एकदम जागा झाला, तर पलंगावून खाली पडलेला असतो, काही नाही, जागा होतो पण पलंगावून खाली पडतो आणि म्हणतो अरे मी बरं झालं मेलो नाही. लोक म्हणते तुम्ही कसं काय मराल, नाही मी स्वप्नात पाहिलं. मग स्वप्नात पाहिलेलं खरं आहे का, ते म्हणतात नाही. स्वप्ने यथाशिरच्छेदम पंचत्वाद्यात्मा स्वयं यस्मात पश्येत पश्यती देहस्य तद आत्मा, हे जो मराहा, त्याप्रमाणे आत्मा अमर आहे, तो मरणारा नाही. एखादं भांड फुटलं, माठ फुटला म्हणून आकाश त्यातून कुठे गेलं नाही. घटे भिन्न यथा आकाश, आकाशात यथा पुरा, आकाश तिथंच आहे जिथे माठ आहे. माठ फुटला म्हणून काय झालं, आकाश जागच्या जागीच आहे, आकाश कुठे गेलं नाही ना आलं नाही, ते तिथंच आहे. मन सृजती वै देहान, त्याप्रमाणे मन हे देहाला निर्माण करतं, मन हे पुनर्जन्माला कारणीभूत ठरतं. तर तो दीपस्य दीपत्वम एवं देहकृतो भवाः, त्याप्रमाणे देह हा फक्त वरवरचा आहे, तो भौतिक आहे. आणि ज्याप्रमाणे आपला आत्मा हा अमर आहे, तो कुठे गेला नाही, कुठे आला नाही. ज्याप्रमाणे चैतन्य हे कुठे जात नाही, कुठे येत नाही, चैतन्य जागच्या जागीच आहे, चैतन्य कुठेच जात नाही. त्याप्रमाणे तुला हे कळालं. मृत्यू नोपदक्षंती, आता तुला मृत्यूचे भय आहे का, तो म्हणाला नाही, मला आता मृत्यूचं भय नाही. दशंतम तक्षकम पादे लेन विषाण नाही, आता तक्षक सर्प आला आणि मला चावला तरी मला त्याचं भय नाही, माझं भय संपलं, मी निर्भय झालो. या ठिकाणी सूत म्हणतात शौनकादिका हो, ज्याप्रमाणे शुकाचार्यांनी परीक्षितीला ज्ञान सांगितलं. परीक्षिती म्हणाला मला आता भय राहिलं नाही. आणि मग हात जोडले शुकाचार्यांच्या समोर, परीक्षितीनं हात जोडले, पायावर नमस्कार केला आणि त्यांच्या पुन्हा पुन्हा पायावर नमस्कार करून तत्पाद मूलमुपसृत नते नमूर्ध्ना, आपलं डोकं त्यांच्या पायावरती लोळण घेतलं. बद्धांजली स्तदमिदाह असं विष्णू राहता, आणि हात जोडून म्हणाले महाराज सिद्धोस्म्यहम, मी सिद्ध झालो. आतापर्यंत मी साधक होतो, आता सिद्ध झालो. अर्जुन सुद्धा काय म्हणतो, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा, माझा मोह संपला, मला पुन्हा ज्ञान प्राप्त झालं. स्मृती लब्धा, या ठिकाणी पुन्हा जेव्हा विसरल्यासारखं झालेलं ज्ञान पुन्हा प्राप्त झालं, स्मृती लब्ध्वा, त्याप्रमाणे मोह संपला. या ठिकाणी देखील तो तेच म्हणतोय, सिद्धोस्म्यहम, आता मी परिपूर्ण आहे. मला कळालं की मी पूर्ण आहे, मी पूर्ण आहे, मी अपूर्ण नाही, मी थेंब नाही, मी समुद्र आहे, हे मला कळालं. मी प्रत्यक्ष आत्म्याचा प्रकाश आहे, मी अंधार नाही, हे मला कळालं. सिद्धोस्मी अनुगृहीतोस्मी, अनुग्रहीतोस्मी, तुम्ही माझ्यावर जो अनुग्रह केला त्यांनी मी उपकृत केलं, तुम्ही मला माझ्यावरती फार मोठे उपकार केले, आणि म्हणून सिद्धोस्मी अनुगृहीतोस्मी, अनुग्रहीतोस्मी, माझ्यावर अनुग्रह केला आणि तुमच्या कृपेने करुणेने मला हे ज्ञान प्राप्त झालं. श्रावितो यच्चमे साक्षात, तुम्ही जे मला ऐकवलं, तुम्ही जे मला ज्ञान सांगितलं ते भगवंताचं ज्ञान आता माझ्या मनातून कधीच जाणार नाही. यस्याम खलु तम श्लोको भगवान अनुवर्णते, आणि मी आता मृत्यूला घाबरत नाही. भगवंत तक्षका विद्यो मृत्यू, तक्षका
सर्प जरी मला चावला तरी तो मला कुठं चावणार आहे? मला चावणारच नाही, तो या देहाला चावणार आहे. त्यामुळे मला आता त्याची काळजी नाही. प्रविष्टो ब्रह्मनिर्वाण, मी आता ब्रह्मनिर्वाणामध्ये प्रविष्ट होण्यासाठी सिद्ध आहे असं म्हणून त्याने हात जोडले. तिथून शुकाचार्य महाराज निघून गेले. मग सूत म्हणतात, शौनकादिका हो, आता तयारी केली. 7वा दिवस आला, तयारी केली आणि प्राकुले बहिष्या सीनो, पूर्वेकडं तोंड करून बसला आणि गंगापूल उदंगमुखा, याप्रमाणे गंगेच्या तटाकावर कुशासनावरती बसले आणि स्वतः उत्तरेकडे त्यांनी मुख केलं आणि पूर्व भागाला त्यांचे दशा आणि त्यांची आसक्ती सगळी संपलेली होती. प्राकुले बहिर्शासो गंगाकुल उदंगमुखा, उत्तरेकडे तोंड करून बसले. तिथे हे तृणासन टाकलं, समिधा खाली टाकल्या. त्याचप्रमाणे तिथे हे अंथरूण कशाचं बसले, कशावर तर दर्भावर बसायला पाहिजे. ब्रह्मभूतो महायोगी, आता हे ब्रह्मीभूत झालेले होते, जवळजवळ ब्रह्मीभूतात्मकता प्राप्त होणारच होती. महायोगी होते, सगळा संशय नष्ट झाला होता आणि विचार करू लागले की अरे मृत्यूपूर्वी काही ना काहीतरी खाल्लं पाहिजे, पुन्हा अन्नामध्ये वासना राहील आणि तेवढ्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागेल. म्हणून वाट बघत बसले की काहीतरी खाल्लं पाहिजे. आणि अजून तक्षक सर्प काय येत नाही याची वाट पाहत राहिली. तक्षक सर्प आला. तक्षक सर्पाने ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि तो भरा निघाला. हातात पळी पंचपात्र घेतलं, खांद्यावर उपरणं घेतलं आणि निघाले. तेवढ्यात तिकडून कश्यप नावाचा ब्राह्मण तोही गडबडीने निघाला. या दोघांची भेट झाली. नमस्कार महाराज म्हणले. नमस्कार. कुणीकडे निघाले? ते म्हणले माझं नाव तक्षक आहे आणि मी चाललोय राजाला आता चावण्यासाठी. त्यांनी ब्राह्मणांनी शाप दिलाय त्याप्रमाणे तो खरा व्हायला पाहिजे. ते म्हणले तुम्ही तक्षक आहे, तुम्ही कोण? मी म्हणले मी कश्यप आहे. तुमचं काय सामर्थ्य आहे? त्यांनी सांगितलं अहो तुम्ही चावा म्हणले त्याला, मी त्याला बरोबर जिवंत करू. ते म्हणे कसं काय? ते म्हणे माझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे. म्हणजे मग दाखवा म्हणले सामर्थ्य. समोर एक झाड होतं, त्या झाडाला तक्षकाने कडकडून चावा घेतला. आंब्याचं झाड होतं. चावा घेतल्याबरोबर त्या आंब्याचं झाडाची राख झाली. म्हणले आता टाका तुमचा मंत्र. यांनी ताबडतोब हातात पाणी घेतलं, मंत्र सिंचन केलं. जलसिंचन केल्याबरोबर पुन्हा तो वृक्ष तरतर वरती उगवून आला, पहिल्यापेक्षाही सुंदर. त्याला तौर सुद्धा आला. बाबा म्हणले आंबे आले, तौर आला, सुगंध सुटला. म्हणले महाराज अहो तुम्ही मी वाचवणार म्हणले राजाला, तुम्ही चावा मी वाचवतो. ते म्हणले अरे हे पहा ब्राह्मणा, तू ब्राह्मण मी ब्राह्मण आणि शापही ब्राह्मणाचा, तेव्हा ब्राह्मणाला काही खोटं पाडायचंय का? उद्या लोक म्हणतील की जसे कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते तसं ब्राह्मणाच्या शापालाही काही अर्थ राहिला नाही. ब्राह्मणाचे शाप आता निरर्थक व्हायला म्हणतील. त्यापेक्षा मग ब्राह्मणाचं जे जाती म्हणून किंवा ब्राह्मण धर्म म्हणून जे महत्व आहे ते कमी होईल. ब्राह्मणाच्या शब्दाला लोक महत्व देणार नाही. मग आता आपण ब्राह्मणाचं इज्जत वाचवली पाहिजे ना, ब्राह्मणाची इज्जत. हो म्हणले मग काय करावं? मी तुम्हाला पाहिजे तेवढं धन देतो. राजा तुम्हाला धन देईल ना, मी तुम्हाला पाहिजे तेवढं धन देतो, तुम्ही घेऊन जा आणि निदान ब्राह्मणाची इज्जत वाचवा. तुमचं माझं काही भांडण आहे का? म्हणजे राजाचं माझं काही भांडण आहे का? पण ब्राह्मणाने दिलेला शाप तो खरा झाला पाहिजे. असं म्हटल्याबरोबर त्यांनी त्याला घेऊन जाता येणार नाही एवढं धन दिलं आणि इकडं ताबडतोब हा तक्षक एका बारीक आळीचं रूप घेऊन आला. तेवढ्यात एक बोरं घ्यायचेत का बोरं म्हणून एक बोरीवाली आली आणि राजाला वाटलं अरे बोर घ्यावं म्हणून राजाने ते बोर हातात घेतलं आणि आता खाणार. त्याला दात लावले, कारण जेव्हा काहीतरी खाल्ल्याशिवाय उपाशी मरू नये माणसाने. दात लावले, त्याच्यातून एकदम एक आळी बाहेर आली, लाल तोंडाची आळी. पाहिल्याबरोबर राजाला वाटलं की हाच तक्षक सर्प का होत नाही, हाच तक्षक सर्प व्हावा आणि यांनी मला चावावं. ब्राह्मणाचा शाप खोटा होऊ नये असं मनात आल्याबरोबर त्या आळीचा तक्षक सर्प झाला आणि त्यांनी ताबडतोब चावा घेतला आणि हाहाकारो महानासित गोपाल कृष्ण भगवान की जय. हाहाकारो महानासित भूमी घे दिक्षु सर्वतः. सगळीकडे हाहाकार झाला. आकाशामध्ये सगळे देव जमा झाले, गंधर्व जमा झाले
त्यांनी पुष्पवर्षाव केला, देवांनी दुंदुभी वाजवल्या, अप्सरा नृत्य करू लागल्या. पुरुषो पुष्पवर्षाने विबुधा साधू आदी नाहा. सगळीकडे या परीक्षित महाराज की जय, परीक्षित महाराज की जय असा जय जयकार झाला. सगळा झाला खरा, पण परीक्षित राजे मुक्त झाले. परीक्षित राजे मुक्त झाले, पण त्याच्या मुलाला ही वार्ता कळाल्याबरोबर मुलगा तिथे आला, जन्मेजय. ते म्हणाले, काय तक्षकानी आपल्या वडिलांना या ठिकाणी चावून त्यांचा मृत्यू घडवला का? थांब, मी या तक्षकाचा आता वचपा काढतो. म्हणून त्यांनी सर्पसत्र आयोजित केलं, सर्पसत्र आयोजित केलं. आणि जेवढे सर्प आहेत तेवढे सगळे आपण भस्मसात करून टाकू. याप्रमाणे एक 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 सर्प खाली पडू लागले. जे गोरगरीब होते ते पडले, पण तक्षकानी इंद्राचं साह्य घेतलं. तो थेट इंद्राकडे गेला, म्हणलं महाराज माझं रक्षण करा. इंद्र म्हणलं काय झालं? रक्षण करा म्हणलं. तो म्हणला ठीक आहे, तुला अभय. इकडे तक्षकाचं नाव घेतलं तरी तक्षक खाली ये ना. म्हणलं काय झालं हो? म्हणले तुमच्यामध्ये काही कमीपणा आहे का? मोठमोठे ऋषीमुनी होते, ते म्हणले अहो काय इंद्रानी तक्षकाला संरक्षण दिलंय. म्हणले अहो मोठ्याचं संरक्षण असल्यावर अवघड असतं. मोठमोठे लोक, लहान लहान मासे गळ्याला येतात, मोठा मासा येत नसतो. याप्रमाणे ते म्हणले अहो मोठा स्मगलर आहे, तो कसा येईल? त्याला संरक्षण आहे, वरचं संरक्षण आहे. म्हणल्यावर ते म्हणले तुमच्यामध्ये काय कमी आहे? तुम्ही इंद्रासह तक्षकाची आहुती देऊन टाका. सहेंद्र तक्षको विप्रा नागनो किमती पात्यके द्या म्हणले, काही हरकत नाही. इंद्राय तक्षकाय स्वाहा असं म्हणणार तेवढ्यात इंद्र गडबडला. आणि मग त्या ठिकाणी ऋषी अंगिरस आले. आणि अंगिरसाने आणि बृहस्पतींनी मध्यस्थी केली. ते म्हणले अरे यज्ञ कोणाचा करताय तुम्ही? इंद्राचा. आणि इंद्रालाच याच्यात आहुती टाकता काय? म्हणले अहो इंद्राला तर आपण आहुती देतो, त्यांची आहुती टाकत नाहीत. म्हणून यांनी मध्यस्थी केली अंगिराने आणि बृहस्पतींनी. मग ते म्हणे हे पा, तुझा राजा, तुझे वडील मृत्यू पावले असं तुला वाटतं, त्याला तक्षक जबाबदार आहे असं वाटतं. नाहीतरी काय ते मेलेच नसते का? जिवंत राहिले असते का? मग तक्षक चावला हे निमित्त झालं, जाऊ दे म्हणले, सोडून दे. हा अशा प्रकारचा जो संघर्ष आहे तो मनातला काढून टाक आणि वचपा काढण्याचा विचार काढून टाक. ज्याप्रमाणे जेवढे गेले तेवढे सर्प ठार झाले. त्यानंतर मग सर्पा अनागसो दग्धा, निरागस अनागस असलेले सर्प मात्र जळून ठार झाले. जनिर्दिष्टमी बुद्धते. असंच होतं, लहान लहान छोटे मोठे लागतात गळाला, ते मरतात, मोठाने मात्र मरत नसतात. याप्रमाणे सूत म्हणतात शौनकादिकाहो. आता यानंतर सर्पसत्र झाल्यानंतर पुढे पुन्हा सूत शौनकादिकांना जे ज्ञान सांगतील आणि जो उपदेश करतील, तो उपदेश आणि याज्ञवल्क्याची जी कथा सांगतील तो सगळा उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण